सुलेखन. आपण छान दिसावे असे आपल्याला वाटते ना. छान कपडे, बूट, दप्तर यांच्याप्रमाणे आपले अक्षरही छान असले पाहिजे. प्रत्येकाला वाटते आपण छान दिसले पाहिजे. आपण छान दिसावे म्हणून छान कपडे, बूट, दप्तर यांच्याप्रमाणे आपले अक्षरही सुंदर असावे. आपण हे शिकूया. सुलेखन म्हणजे सुंदर अक्षर. सुलेखन म्हणजे सुंदर अक्षर. चांगले अक्षर काढण्यासाठी चांगली रेषा व चांगला आकार काढता आला पाहिजे. चांगले अक्षर येण्यासाठी आपल्याला कशाचा सराव केला पाहिजे? चांगली रेषा आणि चांगला आकार आपल्याला अगोदर काढता आला पाहिजे, तेव्हाच आपले अक्षर सुंदर येईल. तर या ठिकाणी रेषा दाखवलेल्या आहेत, तर या रेषांचा सराव तुम्हाला करायचा आहे. रेषा व अक्षरे काढताना नीटनेटकेपणा असावा. प्रथम पेन्सिलने आडवी सरळ रेषा पट्टीच्या साहाय्याने काढूया. सुरुवातीला पट्टीचा उपयोग करून पट्टीच्या साहाय्याने आडवी सरळ रेषा काढायची आहे. त्यानंतर पट्टी न वापरता हातानेच त्या पेन्सिलने काढलेल्या रेषेवर स्केच पेनने गिरवूया. पट्टीने काढलेल्या रेषेवर स्केच पेनने नंतर गिरवायचं आहे. वरीलप्रमाणे उभी रेषा, उभी सरळ रेषा व तिरपी रेषा काढूया. या रेषेचा जास्तीत जास्त सराव करूया, म्हणजे रेष सुंदर होईल आणि अक्षरही सुंदर होईल. तर या रेषांचा, उभी रेषा, आडवी रेषा या रेषांचा सराव जर आपण जास्तीत जास्त केलो तर आपली अक्षर काढण्याची, जे आपण अक्षर काढणार आहोत ते अक्षर आपलं सुंदर होईल. तर या रेषांचा सराव आपल्याला करायचा आहे. काही आकार दिलेले आहेत. या आकारावरून हातानेच स्केच पेनने गिरवूया. तर या ठिकाणी चित्रामध्ये काही आकार दिलेले आहेत. तर हे आकार स्केच पेनचा वापर करून गिरवायचे आहेत. गिरवूया म्हणजे सराव करायचा आहे. असे आकार आपणही काढण्याचा प्रयत्न करूया. हे अक्षरे गिरवून झाल्यानंतर स्वतः हे अक्षरे काढण्याचा प्रयत्न करा आणि सराव करा. आकार काढण्यासाठी आलेख कागदाचा उपयोग करूया. आलेख कागदाचा उपयोग करून हे आकार आपल्याला काढता येतात. तर या ठिकाणी आलेख कागदाचा उपयोग केलेला आहे, चित्रामध्ये दाखवलेला आहे पहा. चांगले अक्षर येण्यासाठी हे लक्षात ठेवूया. चांगले अक्षर येण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कायमस्वरूपी. त्यामध्ये एक, जास्तीत जास्त सराव करून हाताला योग्य वळण देऊ. जास्तीत जास्त सराव करून आपल्या हाताला योग्य वळण द्यायचं, त्यामुळे आपलं अक्षर सुंदर येते. अक्षर सुंदर होण्यासाठी रेषांचा व आकारांचा व्यवस्थित सराव करू. अक्षर सुंदर येण्यासाठी रेषांचा आणि आकारांचा सराव जास्तीत जास्त केला पाहिजे. चांगले टोक असलेले पेन्सिल वापरू. पेन्सिलचं जे काही टोक आहे ते व्यवस्थित असावं, टोकदार असावं, त्यामुळे आपल्याला वळणदार अक्षर काढण्यास उपयोग होईल. अक्षरांचा सराव 2 रेघी वहीत करू. शेवटी अक्षरांचा सराव आपल्याला 2 रेघी वहीमध्ये करायचा आहे. तर सर्वांनी ह्या सर्व कृती व्यवस्थित करायच्या आहेत आणि अक्षर आपलं सुंदर होईल